पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। फुकटचं गिळतोस इथे? ह्याच्याने स्वच्छ होतंय का हे? अंगातले कपडे काढ आणि त्याच्याने पूस. उठ. काय झालं? इतकी का धुसफुसतेस? रुद्र आणि गौरीने काहीतरी केलंय वाटतं. आम्हाला बाहेर जायचंय. मी भेटलेच नाहीये पार्टनरला. बाळा, एवढ्यात नाही भेटता येणार. ते रुद्रदादांच्या घरच्यांचं भेटणं झालं ना, मग तुम्ही चला जेवून घ्या बरं आधी तुम्ही सगळे पटकन. आजोबा, तुम्ही कधी जाणार? तुम्ही गेल्याशिवाय आम्हाला पार्टनरला भेटताच नाही येते. पिट्टी, बाळा असं बोलतात का? ते तुमचं बाहेर बोलणं चालू होतं ना, त्याच्यामुळे मी त्यांना बाहेर नाही जाऊ दिलं. जया मावशी, मग आम्ही पार्टनरला भेटल्यावरच जेवणार. अरे हो मुलांनो, पण खूप उशीर झाला की नाही? वेळेत जेवायला नको का? बरोबर, आधी तुम्ही जेवा आणि नंतर भेटा. नाही, आधी आम्ही पार्टनरला भेटणार, मगच जेवणार. हो की नाही रे? हो. हे बघा, आता असं हट्ट नाही करायचा. हा नाही नाही, ठीक आहे, असं त्यानं नसेल जेवायचं तर. आता जो जितके घास खाईल तितका वेळ त्यांना रुद्र सरांना भेटता येणार आहे. पण तुम्ही शून्य घास खाल्ले तर नाही, नको नको, मी जेवते. अरे वा, सगळे छान जेवायला बसलेत. बरं झालं. हो, आज आम्ही जास्त घास खाणार. का बरं? जो जास्त घास खाईल त्याला जास्त वेळ रुद्रदादांना भेटायला मिळेल ना. खरंच जयाताई, तुम्ही ह्या मुलांना अगदी छान सांभाळून घेतलं. हो ना राजन सर, खरं तर आम्ही यांच्यामुळेच वाचलोय.
जयाताई तुमचे आभार मानावे तितके थोडेच आहे. नाही नाही, आभार मानायची काहीच गरज नाही राजन सर. मी तेच केलं जे मला योग्य वाटलं. आता फक्त हिचं आणि रुद्र सरांचं लग्न व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. माझं आयुष्य तर माझ्या नवऱ्यामुळे बरबाद झालं, पण ह्यांचा फोन. हॅलो, कुठेस? अहो ते रुद्र भाऊजींना. नवरा मेलाय का तुझा? विधवा झालीस का? अहो असं काय बोलता? मग काय करू? गोडवे गाव तुझे, आरती वाळू? नवऱ्याला असंच उपाशी मारलेस तर खरंच विधवा होशील. पुढच्या अर्ध्या तासाच्या जेवण हवंय मला. हो, मी